खरेदी खत नोंदणीच्या दिवशी काही चुका आपण करू नये लागतात, अन्यथा आपल्याला कायम पश्चाताप करावा लागतो। त्या चुका कोणत्या आहेत हे आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण आयुष्यभराची पुंजी जमवून एखादी मिळकत खरेदी करण्याचे ठरवतो। ती मिळकत खरेदी करत असताना इशारापोटी रक्कम देतो। खरेदी खत लिहिणाऱ्यांना किंवा वकिलांना व्यवहाराची माहिती व कागदपत्रे देतो आणि डायरेक्ट खरेदी खताच्या दिवशी आपण खरेदी खत नोंदवण्यासाठी जातो। बरीचशी माहिती ही फोनवर सांगतो। खरेदी खताच्या दिवशी घरातून निघायला उशीर होतो। पोहोचल्यानंतर घाईघाईमध्ये दस्त वाचतो आणि नोंदणीसाठी देतो। दस्त नोंद झाल्यानंतर लक्षात येते की त्यामध्ये काही टायपिंग चुका झालेल्या आहेत। दस्तामध्ये जर टायपिंग चुका झाल्या तर आपल्याला भविष्यकाळामध्ये कायम पश्चाताप होऊ शकतो। सर्वात आधी दस्त तयार झाल्यानंतर तो काळजीपूर्वक मोठ्या आवाजामध्ये देणार घेणार व साक्षीदार यांना ऐकू जाईल असा वाचून घ्या, म्हणजे एकमेकांना वाचत असताना चुका लक्षात येतील।